प्रकार आमच्या मुक्ताबाईचा. चांगदेव बी काय सोपा होता का नाही, तिलाही फुगीर म्हातार होतं, मुजीजच नव्हतं. कोणाला 1400 वर्ष यामाच्या थोबाडात हाणली होती म्हणलं, ती काय कोणाला जिहारी घालीत होतं काय. हा, आणि ते चांगदेव 1400 वर्ष जगलेला. हातात होता नाग, बसाय होता वाघ. पण माऊली भिंतीवर बसून आले, हे बघून चांगदेवाच्या पोटात पडली आग. 9 वर्षाच्या मुक्तामाने चांगदेवाचा शांत केला राग. आणि मग मुक्ता म्हणली, चांगदेवा काय मागायचं असेल तर माग. चांगदेव म्हणला, आई आता मागायचा राहिलाच कुठं भाग. 1400 वर्ष जगलेला चांगदेव आमच्या मुक्ताबाला आई म्हणतो. काय ताकद असेल मुक्ताबाईमध्ये. आणि मुक्ताबाईची ताकद ही तर सोडा, जगाला ज्ञान देणारे ज्ञानोबर आहे. पण ज्ञानोबांना सुद्धा ताटीच्या अभंगातून उपदेश करण्याचा जिचा अधिकार आहे तिला मुक्ताबाई म्हणतात. आणि बहिणीच्या प्रेमासाठी ज्ञानोबा ताटीचा दरवाजा उघडून बाहेर आले. हे बहीण भावाचं प्रेम आहे. आणि आता बहिणी बहिणी राहिले नाहीत, त्या लाडक्या बहिणी झाल्या. हो, केवायसी केली ना, हा, गावाकडे गेल्यावर करून घ्या, नाही तर लय अवघड आहे. मग मध्ये 2 हप्ता लेट झालं तर काय काय लय टेन्शन मध्ये गेल त्या बहिणी. मलाच फोन करायच्या, माऊली हप्ता, अगं मला सप्ता बघ ना, कवर हप्ता हप्ता. लाडकी बहीण, बहिणीचं भावाला प्रेम असतं. संसार बघा किती चिकाट्याने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढताना, मिठातलं काढताना, जिरीतलं काढताना, मुहूर्त काढताना, नवरच्या खिशातलं काढताना, पैसे काढताना, गल्ला गोळा करताना, माहेरला जाताना, साडी घेताना का गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन ग घेईन, त्याला बिड्या बड्या मिळालं तुम्हाला साड्या घ्या मोकळा करा. रांग जाताना सांगत येतात, खायचं एकाच आणि गायचं एकाच. वरून मालकाला साडी तर भावाने घेतली, ते मी म्हणतो छान यार तुझाच माल आहे. हे बहीण भावाचं प्रेम. आता बहीण भावाचं प्रेम राहिलं नाही, जमिनीला मार्केट आल्यामुळे बहीण भावा दावा लावते. एक अर्ज टाकला तर भाव सुद्धा लॉक होऊन जातोय. पैसा आज असेल उद्या नसल, नाते आयुष्यभराचे आहे. पैशासाठी नाती तोडू नका. बहिणीवर किती प्रेम माझ्या ज्ञानोबारांकडून शिकावं. ताटेचा दरवाजा उघडून बाहेर आले. मुक्ताबाईचा सुद्धा तोच अधिकार. निवृत्ती दादांचा, सोपान काका, ज्ञानोबाराय कळस अंगी आई सेबळ रेडा बोले. ठीक आहे महाराज, रेडा वेद बोलतो, सगळ्यात जड आणि निर्बुद्ध प्राणी. तुम्हाला सर्कस मध्ये सगळे प्राणी दिसतील. रेडा कधी दिसला का? नाही. शिकवणारा रेडा होईल, पण रेडा शिकणार नाही. बुद्धीच नाही. तुका म्हणे 80 बुद्धी ज्याची जड, आणि त्याहुनी दगड बरे देवा. इतका जड रेडा, तो वेद बोलतो. त्याचं मंदिर झालं. ठीक आहे महाराज, मग माऊली काही करू शकतात, काही करू शकतात. करील ते काय नोहे महाराज शुद्धांगी. करील ते काय करू शकणार नाही, काही करू शकतात. काय करायचं ठेवलं माझ्या ज्ञानोबाने. आजही हजारो साधक मंडळी माऊलीच्या दरबारामध्ये फक्त ज्ञानार्जन करण्यासाठी आहेत. आणि ज्याला कोणीच नाही त्याला ज्ञानोबारे आहेत. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानोबाऱ्यांचं लग्न झालं नव्हतं तरी ज्ञानोबाने संसार केला. आणि नुसता एकट्याचा केला नाही तर सगळ्याचा केला. अवघाचे संसार करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि ज्ञानोबाऱ्यांचं लग्न झालं नाही तरी ज्ञानोबाऱ्यांना 4 मुलं होती. कस काय? बोर्ड प्रमाणे का ही 1 नंबरचा मुलगा. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, अनाथ हा मुलगाच आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, योगी हा सुद्धा मुलगाच आहे. साधकाचा मायबाप दरोशने हरे ताप. साधकांचे मायबाप साधक हा सुद्धा चिरंजीवच आहे. आणि ज्ञानोबाऱ्यांचा 4था मुलगा. वेदशास्त्र देती ग्वाही, ज्ञानाबाई, ज्ञानाबाई. म्हणतात की ज्ञानोबाराय आमची आई आहेत. म्हणजे वेदशास्त्र सुद्धा ज्ञानोबारायांची मुलं झाली. काही करू शकतात ज्ञानोबाराय. फक्त कधीतरी म्हणा माऊली मी तुमचा आणि तुम्ही माझे. आयुष्य गेलं संसाराला माझं माझं म्हणता म्हणता. कधीतरी ज्ञानोबांना माझं म्हणून बघा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. नाथ महाराज म्हणले ज्ञानोबाराय माझेत, मी ज्ञानोबारायांचा आहे. आणि माऊलीला एकदा माझं म्हणून बघा. आई जसं आपल्या लाडक्या बाळाला मांडीव घेऊन प्रेम पाना पाजते ना, तसे ज्ञानोबाऱ्या सुद्धा अमृताचा पान आपल्याला पाजल्याशिवाय राहणार नाही. काही करू शकतात.
पण त्यासाठी आपली एकच आट आहे, परी पाहे बीज शुद्धांग. ही टोलना काय बर का, परी पाहे बीज शुद्धांगी, ही डायरेक्ट टोलना काच टाकला. हे सगळं होतंय पण कधी, परी पाहे बीज, आणि बीज हे शुद्धच पाहिजे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीज शुद्ध करणे या शब्दाचा एकच अर्थ आहे की आपलं चित्त निर्मळ ठेवा. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राही ते. सध्या चित्तच निर्मळ नाही, त्याच्यामुळे जळजळ इतकी वाढली लोकांची. हा, शेजाऱ्याने गाडी घेतली, आनंद होत नाही, तो पेढे द्यायला आले की हा हप्त्यावर घेतली असेल. अरे त्याने जमीन काही का ना, तुला काय करायचंय, अभिनंदन म्हण ना. अरे शेजाऱ्याने बंगला बांधला म्हणजे आपण बांधला अशी भावना ठेवा. नाही आपल्याला बांधणं होत, त्याच्याच बंगल्यात जायचं, त्यालाच गोड बोलायचं, त्याचाच चहा प्यायचा, त्याचाच टीव्ही बघायचा, झोपाय आपल्या घरी यायचं. कळतंय का, शेजाऱ्याच्या श्रीमंतीचा फायदा घेण्यासाठी सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो. मूर्ख माणूस जळत असतो, शहाणा माणूस सोबत राहून लाभ घेत असतो. जळू नका, सोबत राहा. विडलं ही जळजळ जरा कमी झाली पाहिजे. सध्या एक नवीन रोग आला, जळका रोग. त्याचे लक्षण सांगा, पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे. हा, आता लक्षणं सांगितले, औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध एकच आहे, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राही ते. चित्त निर्मळ ठेवा. आणि एकदा का हे चित्त निर्मळ झालं तर या चित्तात देव आपला येऊन राहील ना. अगोदर देवाला हे मोकळं तर पाहिजे ना. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, पण आधी काम करत केले, आधी घर रिकाम करावं लागेल तर भगवंत याच्यात येऊन राहील. विडवलं चित्त शुद्ध नसल्यामुळे लोकांनी काय समाज आहे, कोणाची ठिकाण कोणाची निंदा असलीच नमने वाढल्या त्या, कारण ती आतली जळजळ शब्दाच्या द्वारे बाहेर पडते. निंदा सुद्धा झाली पाहिजे. निंदा उशिके होते, जिंदा होते. हे जिवंत माणसाची निंदा आहे. आपल्या मागे जर आपलं नाव निघत असेल तर समजा आता शिक आपल्या समाजात वजन वाढलंय, कारण लोक मूर्खाला चर्चेत घेत नाहीत. लोकांचा लोट घ्यायचा नाही. तुका म्हणे हासे जन नाही कान, परमार्थाना आपल्या मस्तीत आणि आपल्या शिस्तीत करायचा. विडवलं माऊली काही करू शकतात, पण अट एकच, परी पाहे बीज शुद्धांगी. शुद्ध बीज म्हणजे निर्मळ अंतकरण जर असेल तर ज्ञानोबराय आपल्यावर कृपा करतील. म्हणून करील ते काय नो हे महाराज, परे पाहे बीज शुद्धांगी. ठीक आहे महाराज, काही करू शकतात. मग जे देवाचं काम आहे ते संत करू शकतात का? देव मोक्ष देतो ना, ते काम जमन का माऊलीला करायला? पण ज्ञानोबरांकडे मोक्षाची पंगत आहे. जयाने घातली मुक्तीची गवांदी. गवांदी शब्दाचा अर्थ पंगत. आणि ज्ञानोबरांच्या पंक्तीमध्ये भेदभाव नाही का? समर्थाच्या पंक्ती भोजने, तळिल्या वरल्या एकचे पकवाने. ज्ञानोबरांच्या पंक्तीत भेद नाही, म्हणून लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज आळंदीमध्ये आहेत. 18 पगड जातीला समाज एकत्र करण्याची ताकद फक्त माझ्या ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये आहे. दुसरीकडे हे शक्य नाही. दुसरीकडे माणसंच कुठे एक होते ते मला सांगा ना. जत्रत बी हाना माऱ्या, यात्रेत पिऊन निघा नाहीत गावागावात. सभेला जे पैसे देऊनच आणावं लागते ते बॉम्बाला त्यात 500 ठरलं, 200 मिळालं. माणसं फक्त सध्या 2च ठिकाणी एकत्र होते. एक म्हणजे आळंदी देहू पंढरीची वारी आणि गावागावामध्ये होत असलेले अखंड हरिनाम सप्ताह. दुसरं माध्यम समाजाला एक करण्याचा राहिलं नाही. आणि ही पुढचा जो शब्द आहे ना, मेळविली मांदी वैष्णवांची, फार महत्वाचा. मी तर म्हणतो ज्ञानोबरांचा सर्वश्रेष्ठ चमत्कार हाच आहे की मेळविली मांदी वैष्णवांची. सगळे वैष्णव एकत्र आणले, हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. 700 वर्षापूर्वी एकच मीटिंग झाली, त्याच्यावर परत आमच्या संप्रदायाची मीटिंगच नाही. पण संप्रदाय वाढतच चाललाय, कमी नाही. माझा ज्ञानराज गोपाळासी लायावाटी. अजूनही आळंदीहून ज्ञानोबराय पंढरपूर निघाले. महाराष्ट्रातला 20-25 लाख समाज माझ्या ज्ञानोबरांच्या सोबत, कोणाला निमंत्रण नसताना सुद्धा. आज सुद्धा 10 लाखाच्या आसपास वारकरी आळंदीत आहे. आज रोजी आहे का कोणाला निमंत्रण? पण समाधी सोहळा म्हणलं की माणसं गावाच्या गाव सोडून माझ्या ज्ञानोबरांच्या दरबारात त्यांच्या सेवा करण्यासाठी उपस्थित आहेत. काय ह्याच्यापेक्षा मोठा चमत्कार? या जगामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट हीच आहे. तुम्ही पैसा कमवू शकता, सोनं कमवू शकता, तुम्ही माणसं कमवू शकत नाही. माणसं जमवणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. पण 700 वर्षाचाही काळ लोटला, पण ज्ञानोबरांची क्रेज त्याच पटीत आहे, वाढत चालली, पण कमी नाही. मेळविले मांदे. आणि चंद्रसूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबराय नाही, ज्ञानोबराय आहे तोपर्यंत चंद्रसूर्य आहे. विडवलं
मेळविली मांदी वैष्णवांची. 18 पगड जातीतली. सध्या बघतोय आपण महाराष्ट्रामध्ये काय जातीपातीचं राजकारण चालू आहे. सर्वसामान्यांच्या मनामध्ये कसलाच भेदभाव नाही. वरची चॅप्टरी त्यांच्या पोळ्या भाजण्यासाठी ठिणग्यात टाकायच्या आणि खालच्याने पिटून उठायचं. माझ्या ज्ञानोबा आहेत तुकोबऱ्यांचे आपण लेकर आहोत. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची सामाजिक आध्यात्मिक जर उन्नती करायची असेल, विकास जर घडवायचा असेल, तर सगळ्यांनी एक जीवानं एक दिलानं जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपण एकत्र येणं हे काळाची गरज आहे. मायबाप भगवान बाबांचे वामन बाबांचे हेच विचार आहेत. भाऊबाबांचं कार्य ठराविक जातीपुरतं मर्यादित नाही. गोरगरीब समाजातला शेवटचा घटक संप्रदायाला समाजाला कसा जोडला जाईल यासाठी बाबांचं सुद्धा त्या मराठवाड्यामध्ये पाहतो आपण काय डोंगर पट्ट्यामध्ये त्यांनी कार्य आणि उपदेश सुद्धा होता की जमिनी विका पण मुलांना शिकवा. शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या दारादारापर्यंत पोहोचवण्याचं कार्य बाबांनी केलं. आणि भाऊंचं तसं बोलन तेच खरं करण्याची ताकद. सहज बोलणे हितोपदेश. आणि ते भाऊंचं कार्य म्हणजे सोपं नाही. त्या काळामध्ये ऊसाच्या टोळ्या तिकडून येत होते. आमच्या संसारला कारखाना आहे अरे भाऊ. आणि जाचक साहेब म्हणून होते ते चेअरमन. आणि सर्वसामान्य गोरगरीब समाज बैलांना गायांना चारा संपला. कारखान्याने चारा दाबून ठेवला होता. ती मोठी तशीच असते दाबादाबी करण्यासाठी. आणि मग भाऊ गेले ना चेअरमन सोबत मिटिंग लावली. म्हणले जरा वारकरीला अडचणीत आहे. शेतकरी कष्टकरी समाज आहे. जरा गुरंढोरं मरायला लागले. चारा पाण्या वाचून तुमच्याकडे शिल्लक आहे थोडा द्या म्हणले. आमच्याकडे आल्यावर परत तुमचा रिटर्न करू ना तर पगारातून कट करा. सहकार्य करा. चेअरमन म्हणले तसं होऊ शकत नाही. देऊ शकत नाही. भाऊला राग आला. वामन भाऊ ताडकोनं उठले निघाले बाहेर. ते म्हणले महाराज आले तर जेवण करून जाऊ ना. भाऊला राग आला. म्हणले तुझं जेवण जळून दे आणि तुझा कारखाना जळून दे. कारखाना जळून दे शब्द मुखातून बाहेर पडाला आणि तिकडं कारखाना धडाधडा पेटाला. एकच टाइम आला कारखानाच पेटला. बोलन तेच खरं करण्याचे. साधूच्या विरोधात जायचं एवढं सोपं आहे का? बरं त्यांनी काय स्वतःसाठी मागितलं होतं का? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. अशा भाऊबाबांच्या परंपरेतले आपण माणसं आहे. त्यांनी समाज जोडायला सांगितलंय तोडायला नाही. विडवलं हाच ज्ञानोबऱ्यांचा उपदेश आहे. मेळविली मांदी वैष्णवांची. राहिलेल्या चरणाचा भावार्थ अगदी मोजक्या वेळेत पाहू. हातानं टाळी मुखानं नाम. सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. विडोबार घुमाये विडोबार घुमाये डोबार घुमाये विठोबार घुमाये ओ बार विठोबार घुमाये ओ बार घुमाये विठोबार वैष्णवांची. वैष्णव एकत्र केले ज्ञानोबाराने आणि मावळे एकत्र केले छत्रपती शिवाजी महाराजांनी. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नखरात होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा? अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसे. मी कायच म्हणणार नव्हतो पण आमच्या गणेश महाराजांची इच्छा आहे की म्हणले माऊली तुम्ही एकदा तलवार बाहेर काढाच म्हणले. चमके शिवाची तलवार. त्याच्याशिवाय तुमचं कीर्तन झाल्यासारखं आम्हाला वाटतच नाही म्हणले. विडावलं शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. तलवारीस न भवानी. आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी. त्या शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुण पिढीच्या जीवनामध्ये असणे काळाची गरज आहे. कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा. देशाबद्दल धर्माबद्दल अभिमान असला पाहिजे. आपली परंपरा ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, पंढरीश पांडुरंग परमात्मा
खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या माणसाची ही 3 मुख्य दैवत ज्ञानोबा, तुकोबा आणि विठोबा हे तरुण मुलांनी आपल्या अंतकरणामध्ये कोरून ठेवा. आणि छत्रपतीने सुद्धा तेच कार्य केलं की 18 पगड जातीला समाज एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. त्याच पद्धतीचं ज्ञानोबारांचं कार्य मिळविली मांदी वैष्णवांची. वैष्णव एकत्र केले, मुक्तीची पंगत दिली, दारा सोन्याचा पिंपळ आणि रेडा बोलवण्याची अंगामध्ये धमक. एवढ्या जर गोष्टी ज्ञानोबारांकडे असतील तर तिथं सुखाला काय कमी अभंगाच्या शेवटच्या तुका मने सुखा काय तुका मने सुखा काय तुका मने सुखा तो काय दोहे महाराज कर्ण तो काय दोहे महाराज. जगामध्ये चित्ताला समाधान कुठंच नाही, माझ्या ज्ञानोबारांकडे आहे. आणि चित्त समाधान तद्रूप पावण्याची ताकद ज्ञानोबारांच्या समाधीवर आहे. आजही ज्ञानोबारांच्या समाधीतून सकारात्मक लहरी जाणवतात. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. आणि त्याच लहरीच्या जोरावर ज्ञानोबाराय पंढरपूरला निघाले की ज्ञानोबारांच्या मंदिराला कळस हलतो. ही ज्ञानोबारांच्या समाधीतून लहरी बाहेर येतात याचा हा जिवंत पुरावा. म्हणून ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये आपण माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं एकत्रित जमलेला आहोत. काय माणसाच्या आयुष्याचा अट्टास कशासाठी आहे? जो देव मिळावा म्हणून योगी जपी तपी डोंगरा जाऊन तप करून थकले देव स्वप्नात आला नाही. पण ज्ञानोबारांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या प्रसंगी साक्षात भगवंताने एक हात धरावा. आणि ज्या गुरुच्या कृपेनं आयुष्यामध्ये ज्ञानार्जन केलं ते गुरु सुद्धा अंतकडे आपल्या समवेत असावे. देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसा. ह्याच्यापेक्षा आयुष्याची सार्थकता काय? किती दिवस जगला माणूस याला किंमत नाही, कसा जगला ह्याला किंमत आहे. उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि ज्ञानोबारांनी विशेष एका गुरुने एकच शिष्य करायचा ही परंपरा तोडून बंधनाच्या बाहेर येऊन ज्ञानदेव सार चोजविले तुमच्या आमच्या सर्वसामान्य करता हे ज्ञान मुक्त कंठाने आपल्या समाजाला वाटलं. हा ज्ञानोबारांचा सर्वश्रेष्ठ चमत्कार आहे. म्हणून माऊलींची सेवा कायेनं वाचनं मनानं घडावी. आणि ज्ञानोबारांनी जसे आत्तापर्यंत अनेकांवर कृपा केली तशी आपल्यावरही कृपा व्हावी हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करूयात. आणि माऊली आमच्याकडून अशी सेवा तुम्हीच करून घेत राहावी. आणि तुमच्याविषयी आमच्या अंतकरणामध्ये आणखी प्रेम वाढावं हे तुमच्या कृपेशिवाय शक्य नाही. म्हणून माऊलींच्या दरबारामध्ये आपण फक्त नम्र होऊ शकतो, फक्त त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी जे समाजाला ज्ञान वाटलेलं आहे त्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आजही ज्ञानोबरे आपल्यामध्ये आहेत. त्या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन त्याची सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी अशा ठिकाणी प्रार्थना करतो. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन हरिभक्त परिणामचे गणेश महाराज खेडकर, त्यांचा समस्त खेडकर परिवार. आणि सगळ्यात विशेष अगदी पहिल्या दिवसापासून ते उद्यापर्यंत ज्यांनी या धर्म कार्यासाठी सहकार्य केलं, मग ते अन्नदान असू द्या, आर्थिक स्वरूपात देणगी असू द्या, त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण उदार अंतकरणाची माणसं आहेत.
गावाकडून येऊन ज्ञानोबारांच्या दरबारात आपल्याला अन्नदान घडावं, ज्ञानदान घडावं, इको कमी ठेवा, या शुद्ध हेतूनं या ठिकाणी अनेक अन्नदात्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्यांचे सुद्धा मी धन्यवाद आभार मानतो. महाराजांवर प्रेम करणारा महाराष्ट्रातील सर्व त्यांचा भक्तपरिवार मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. महाराज असतील, महाराजांचे बंधू भाऊसाहेब महाराजांनी पहिलंच वर्ष आहे सप्त्याचं, पण असा ताकद लावून सप्ताह केलाय तर सध्या आळंदीत चर्चा आहे. पहिल्याच वर्षी इतक्या टोकाचा कार्यक्रम आमच्या फक्त गणेश महाराजांनीच करावा. चौकापासून तर इथपर्यंत नुसते बोर्ड करून टाकले, तर माहोल कशाला म्हणायचा. सगळ्यांचं एक वलय मागाव, सगळ्यांना जोडण्याची कला आमच्या गणेश महाराजांकडे आहे. म्हणून कीर्तनकार, गायक, वादक 3-4 दिवस झाले सगळे रेलचेल आहे, कशाचीच कमतरता नाही. अत्यंत सुंदर तंतोतंत त्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं. अशी ज्ञानोबारांची सेवा महाराजांच्या हातून घडावी अशी विनंती करतो. सुंदर गायक, सुंदर वादक, सगळ्यांचे आभार.